मनसेचे नेते अमित ठाकरेंवर काल नवी मुंबईत पहिला गुन्हा दाखल झालाय। शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक अनावरण केल्यामुळे हा गुन्हा दाखल झालाय। यावर बोलताना शर्मिला ठाकरे यांनी झी24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहाराचा धागा पकडत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। 1800 कोटींचा गैरव्यवहार केला तरीही गुन्हा नाही, मात्र अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल होतो असं म्हणत शर्मिला ठाकरेंनी संताप व्यक्त केला। 1700-1800 कोटीची लँड डील झाली, त्याच्याबद्दल शून्य केस आहे। मनसे नेते अमित ठाकरे यांच्यावर नवी मुंबईच्या नेरूळमध्ये पहिला गुन्हा दाखल झाला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक अनावरण केल्यानं अमित ठाकरेंसह 70 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। अमित ठाकरे यांच्यावरला हा पहिला गुन्हा आहे। यावर प्रतिक्रिया देताना अमित ठाकरेंच्या मातोश्री शर्मिला ठाकरे यांनी झी24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहाराचा धागा पकडत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। 1800 कोटींचा जमीन गैरव्यवहार करूनही फल होत नाही, मात्र अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल केला जातो असं म्हणत शर्मिला ठाकरे यांनी संताप व्यक्त केला। तर कोरेगाव पार्क मधील सरकारी जमिनीची खरेदी करताना पार्थ पवारांच्या कंपनीला माफ केलेल्या मुद्रांक शुल्कावरूनही शर्मिला ठाकरे यांनी सरकारवर टीका केली। 1700-1800 कोटीची लँड डील झाली, त्याच्याबद्दल शून्य केस आहे। म्हणजे आपण साधा मराठी माणसाने आता ह्यांनी पण रजिस्ट्रेशन केलं असेल, त्याचे पैसे घेतात। तुम्ही एखादी आईनी मुलाला गिफ्ट डीड केली तर ती फ्री आहे सांगतात, त्याच्यावरती जीएसटी लावतात। म्हणजे गव्हर्नमेंट सगळीकडनं साध्या माणसांना ओरपतंय आणि 1800 कोटीची लँड डील शून्य रजिस्ट्रेशन फी वरती होते आणि आता म्हणतात झालंच नाही। मग रजिस्ट्रेशन कसं झालं? डीलच झालं नाही तर रजिस्ट्रेशन कसलं झालं आणि त्याच्यावरती शून्य केस लागते? हीच तर लोकशाही आहे ना। शर्मिला ठाकरेंनी सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर मंत्री आशिष शेलार यांना याबाबत विचारण्यात आलं। 1800 कोटींच्या जमीन गैरव्यवहारासंबंधी अधिक माहिती संबंधित मंत्रालय देईल, तर शिवरायांच्या पुतळ्याचं काम पूर्ण झाल्यानंतर तत्काळ उद्घाटन व्हायला हवं अशी आमची भूमिका असल्याचं मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलं। मात्र शर्मिला ठाकरेंच्या टीकेला थेट उत्तर देणं आशिष शेलार यांनी टाळल्याचं पाहायला मिळालं। मला वाटतं या संबंधातली संपूर्ण माहिती संबंधित मंत्रालय देईल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याबद्दलचं पूर्ण काम झाल्यानंतर उद्घाटन हे तातडीनेच झालं पाहिजे आमची भूमिका आहे। झी24 तासनं उघड केलेल्या पुण्याच्या कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली। अमेडिया कंपनीची पार्थ पवारांकडे 99% मालकी असतानाही त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही। त्यावर विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय। पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करावा आणि अजित पवारांनी राजीनामा द्यावा या मागणीनं जोर धरलाय। दुसरीकडे अमित ठाकरेंवर काल नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक अनावरण केल्यानं गुन्हा दाखल झाला। यावरून शर्मिला ठाकरे यांनी पार्थ पवारांना कारवाईतून वगळल्याचं उदाहरण देत सत्ताधाऱ्यांना सुनावलं। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास।